नमस्कार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची नावं जाहीर झाली आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राने सुटकेचा निश्वास सोडला असेल. पण आपली खरंच अजून सुटका झाली आहे का हा प्रश्न निर्माण होतो. याचे कारण एकनाथ शिंदे जे आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना अद्याप कुठली खाती मिळणार हे स्पष्ट नाही. तुम्हाला माहिती आहे त्यांना गृह खातं हवं आहे, कारण गृह खातं म्हणजे पोलिसांवर पूर्ण आपला अधिकार राहतो. आपल्याकडे फाईल राहतात, सगळ्या मंत्र्यांच्या जे जे काही चाललं असेल ते राहतं. पद्धत अशी आहे की जर आपण गृहमंत्री राहिलो तर रोज सकाळी पोलीस आयुक्त जे आहेत ते आपल्याकडे येतात आणि राज्यात कुठे कुठे काय चाललंय, कुठली आंदोलनं चाललंय, कोण काय करतंय, कोण काय करत नाहीये याची सगळी माहिती देतात. त्यामुळे गृहमंत्रीपद हातात असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद पाहिजे, एकनाथ शिंदे यांना नगरविकास खातं पाहिजे आणि मुळात त्यांना आता ही खाती मिळणार की नाही ह्यावर आता पुढील काही दिवस तुम्ही बघाल तर ह्या 3 पक्षात प्रचंड तणाव निर्माण होणार आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदावर समाधानी का नाहीत याचं एक साधं आणि सरळ कारण असं आहे की आपल्या घटनेनुसार उपमुख्यमंत्री पद हे फक्त नावापुरतं असतं. उपमुख्यमंत्र्याला कोणतेही स्वतंत्र अधिकार नसतात. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना काही विशेष अधिकार असतील असं तुम्हाला जर वाटत असेल तर तसं अजिबात नाही. उपमुख्यमंत्री हे फक्त नावापुरतं असतं. हे एक डेकोरेटिव्ह पद आहे. कायद्याने उपमुख्यमंत्री या पदाला कोणतेही अधिकार नाहीत. मग उपमुख्यमंत्री कोण असतो? उपमुख्यमंत्री हा कॅबिनेट दर्जाचा मंत्री असतो. म्हणजे आता एकनाथ शिंदे हे यांना जरी उपमुख्यमंत्री असं आपण म्हणत असलो, त्यांना तसा सन्मान देत असलो तरी हे डेकोरेटिव्ह पद आहे आणि आता एकनाथ शिंदे यांना फक्त कॅबिनेट मंत्र्याला जेवढे अधिकार असतात तेवढेच अधिकार आहेत आणि त्यामुळे त्यांना कुठलं खातं मिळतं हे फार महत्वाचं आहे. आपल्याला असं वाटतं की उपमुख्यमंत्री पद हे खूप मोठं पद आहे, पण हे पद आपल्या घटनेत लिहिलेलंच नाही. आपली घटना काय म्हणते? आपल्या घटनेत 2 स्तर आहेत. पहिलं राष्ट्रपती, राष्ट्रपतींनंतर पंतप्रधान, पंतप्रधान नंतर त्यांचं कॅबिनेट म्हणजे त्यांचं मंत्रिमंडळ. हे मंत्री किती असायला लागतात? तर लोकसभेत जितके खासदार आहेत त्याच्या 15% जास्त ह्यांना मंत्री आपण करू शकत नाही असं घटना सांगते. हे जसं केंद्रात आहे तसं राज्यातही आपल्या घटनेत स्पष्ट कायदा लिहिलेला आहे आणि तो कायदा असा आहे की राज्यात राज्यपाल, राज्यपालांनंतर मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनंतर त्यांचं मंत्रिमंडळ. हे मंत्री किती असू शकतात? तर विधानसभेत जेवढे आमदार आहेत त्याच्या 15% जास्त ही मंत्र्यांची संख्या असू शकत नाही आणि 12 मंत्र्यांपेक्षा कमी मंत्री असू शकत नाही. या दोन्ही ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर केंद्रात उपपंतप्रधान असू शकत नाही आणि राज्यात उपमुख्यमंत्री असू शकत नाही. मग तरीही उपपंतप्रधान आणि उपमुख्यमंत्री कसे असतात असं तुम्हाला वाटेल. तर हे एक फक्त असं डेकोरेटिव्ह पद दिलेलं आहे, त्याला फक्त नाव दिलेलं आहे. त्या नावामुळे किंवा त्या पदामुळे त्या माणसाला विशेष असे कुठलेही अधिकार मिळत नाही. मग त्याची ताकद कधी येणार आहे? त्याची ताकद त्याला जी खाती मिळणार आहेत त्या खात्यांमुळे त्याला ताकद येणार आहे. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे आत्ता जरी उपमुख्यमंत्री पद त्यांनी स्वीकारलेलं असत तरी त्यांना कुठली खाती मिळतात हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि हा तणाव येत्या दिवसात तुम्ही बघणार आहात. 1990 साली आपले पंतप्रधान व्ही.पी. सिंग होते आणि तेव्हा पहिल्यांदा उपपंतप्रधान घोषित झाले. देवीलाल हे आपले उपपंतप्रधान झाले आणि ते जेव्हा उपपंतप्रधान झाले तेव्हा एकाने सुप्रीम कोर्टात रिट अर्ज केला. त्यांनी असं सांगितलं की आपल्या घटनेत उपपंतप्रधान हे पदच नाहीये आणि त्यामुळे देवीलाल यांना या पदावरून मुक्त केलं पाहिजे. याच्यावर सुप्रीम कोर्टात खूप युक्तिवाद झाला. सोली सोराबजी नावाचे एक अत्यंत निष्णांत वकील होते सुप्रीम कोर्टाचे, खूप गाजलेले आहेत ते. त्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन असं सांगितलं की उपपंतप्रधान हे जे पद आम्ही देवीलाल यांना दिलेलं आहे ते फक्त त्यांचा एक सन्मान म्हणून दिलेला आहे. त्या पदाला आम्हाला माहिती आहे घटनेनुसार कुठलाही विशेष हक्क नाही. या उपपंतप्रधान यांना कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याला जेवढे हक्क असतात तसेच हक्क आहेत, तसेच त्यांना भत्ते मिळतात, तसाच त्यांना पगार मिळतो, तसाच त्यांना बंगला मिळतो.
विशेष उपपंतप्रधान म्हणून त्यांना कुठलाही विशेष हक्क आम्ही दिलेला नाही. त्यामुळे आम्ही घटनेचं उल्लंघन केलेलं नाही. सुप्रीम कोर्टाने हा युक्तिवाद ऐकला आणि मग सांगितलं की ठीक आहे, उपपंतप्रधान हे तुम्ही नेमू शकता आणि देवीलाल हे उपपंतप्रधानपदी राहतील. हे झालं केंद्राचं. जर आपल्या महाराष्ट्रात तुम्हाला आम्हाला जे माहिती आहे त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेजी, स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजी हे उपमुख्यमंत्री होते. आता जसे उपपंतप्रधान हे पद नाही तसंच आपल्या घटनेनुसार उपमुख्यमंत्री हे पद नाही. आणि त्यामुळे तेव्हाही असं झालं की एक जण कोर्टात गेलं. ते सामाजिक कार्यकर्ते होते, त्यांचं नाव होतं देवीदास. ते 1995 साली झालेली ही गोष्ट आहे. 1995 साली सामाजिक कार्यकर्ते देवीदास हे मुंबई उच्च न्यायालयात गेले. त्यांनी एक रिट पिटिशन दाखल केलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्या घटनेनुसार उपमुख्यमंत्री असू शकत नाही. गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे, त्यामुळे त्यांना या पदावरून दूर करा. त्यावेळेसही मोठा युक्तिवाद झाला मुंबई उच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयाने त्यावेळेस सुद्धा असा निर्णय दिला की उपमुख्यमंत्रीपद हे केवळ नावापुरतं आहे, हे डेकोरेटिव्ह आहे, हे एखाद्याचा सन्मान ठेवण्यासाठी आहे. त्याला कोणतेही विशेष अधिकार दिलेले नाहीत. त्याचा अधिकार हा कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याइतकाच अधिकार आहे आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री असं डेकोरेटिव्ह पद एक देण्यास काहीही हरकत नाही. आणि त्यामुळे गोपीनाथ मुंडेजी हे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे राहिले. हे दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. तुम्हाला तर गंमत सांगते की आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी हे म्हणजे आता अलीकडचं सांगते मी तुम्हाला, 2019 साली आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी 1-2 नव्हे, आपल्याकडे 2च आहेत उपमुख्यमंत्री, त्यांनी 5 उपमुख्यमंत्री नेमले होते. किती? 5 उपमुख्यमंत्री नेमले होते. आणि 5 उपमुख्यमंत्री नेमल्यानंतर सुद्धा त्याला कोणताही कायदेशीर विरोध करता आला नाही. कारण मी जसं सांगितलं तसं हे पद फक्त नावापुरतं आहे, त्याला कोणतेही अधिकार नाहीत. आत्ता अगदी अलीकडे आपण 2024 मध्ये आहोत. या 2024च्या फेब्रुवारी महिन्यात पीपल्स पॉलिटिकल पार्टी म्हणून एक संस्था आहे आणि ही संस्था सुप्रीम कोर्टात गेली. त्यांनी एक रिट पिटिशन केलं आणि त्यांनी सांगितलं की उपमुख्यमंत्री हे पद काढून टाका, हे पद कायदेशीर नाही, याला घटनेने मान्यता दिलेली नाही, हे बंद करा हे उपमुख्यमंत्री नेमणे. तेव्हा परत युक्तिवाद हाच झाला. तेव्हा सरकारी वकील जे होते त्यांनी हेच सांगितलं की उपमुख्यमंत्री पद हे नावापुरतं आहे, त्याला कोणताही अधिकार नाहीये, ते आम्ही फक्त सन्मान म्हणून ठेवलेला आहे. उपमुख्यमंत्र्याला अधिकार हा कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याइतकाच अधिकार आहे. आणि फेब्रुवारीमध्ये 12 फेब्रुवारी 2024 मध्ये असा निकाल देण्यात आला सुप्रीम कोर्टाने. आणि तेव्हा आत्ताच आपले निवृत्त झालेले न्यायमूर्ती चंद्रचूड, न्यायमूर्ती पारडीवाला आणि न्यायमूर्ती मिश्रा या तिघांचं खंडपीठ होतं आणि या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाचा असा निकाल दिला की उपमुख्यमंत्री पद हे असण्यास हरकत नाही. कारण या पदाला कोणताही विशेष हक्क दिलेला नाही, त्यांना कोणताही विशेष काही दिलेलं नाही. त्यांचा दर्जा हा कॅबिनेट मंत्र्यांइतकाच दर्जा आहे आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री हे नावापुरतं जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. आताची राजकीय परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, कुठलाही एक पक्ष हा संपूर्ण बहुमत ह्यापुढे मिळवणं खूप कठीण आहे आणि त्यामुळे तो अनेक पक्षांचं अपक्षांचं अशी मदत घेऊन सत्तेवर येतो आणि मग ह्या लोकांना नाराज ठेवायचं नाही, त्यांची नाराजी दूर करायची किंवा त्यांना सन्मान द्यायचा, याच्यासाठी उपमुख्यमंत्री हा नेमला जातो. आणि तसंच आताही झालंय महाराष्ट्रात 2 उपमुख्यमंत्री आहेत, एक अजित पवार आहेत आणि एक एकनाथ शिंदे आहेत. पण ह्या दोघांनाही उपमुख्यमंत्री म्हणून कोणताही विशेष अधिकार नाही. आता आपण हे बघायचं आहे की एकनाथ शिंदे यांना कुठली खाती मिळतात आणि ती महत्वाची खाती मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि यासाठी ते वेगवेगळ्या रीतीने दबाव टाकतात सरकारवर, हे आपल्याला दिसतच आहे. त्यामुळे येत्या काळात, येत्या काही दिवसात, मला वाटतं कदाचित बरेच दिवस लागू शकतील, त्याच्यानंतर आपल्याला कळेल की एकनाथ शिंदे यांना कुठली खाती मिळतात, त्यांना गृह खातं दिलं जात आहे का,
त्यांना नगरविकास खातं दिलं जातंय का? आणि जर ती खाती महत्त्वाची असतील तर त्यांची ताकद आहे. केवळ उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची ताकद नाही. त्यांना कुठली खाती मिळतात त्यावरून त्यांची ताकद ठरेल आणि अजित पवार यांना कुठली खाती मिळतात त्यावरून त्यांची खाती कळतील. आत्ता संविधानिक पद, कायद्याने दिलेलं पद हे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि ते मुख्यमंत्री पद आहे. त्यामुळे येत्या काळात राजकारणात काय घडतंय हे आपण सर्वांनी बघू. जय हिंद.